त्यांना बघ केस कापायचे. होय काय? या या या, वेलकम वेलकम, बसा बसा. होय पाहुणं कुठं आलाय? ते पार भुजवरून आल्यात. होय काय? वा वा वा. रावल्या आमचं कमिशन देणार की. ठीक आहे, तुमचं कमिशन आणि अजून कस्टमर आणा काय? बापू काय बी म्हणा, लागोपाठ तिसरं करायचंय. तिसरं रावल्या धंद्याला सुट्टीच दे नाही. अरे रावल्या, तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू दे. अरे लोक माझ्या तोंडात शेण घालतील, तुझ्या नाही. बापू कोणी कुछ नहीं गालेगा, ये मार्केटिंग है मार्केटिंग. अरे हे कसलं मार्केटिंग? हे तर माकड चिस्टिंग, तुम्हीच घालते. बापू अगर आपने MBA किया होता ना तो आपको समझ में आता. मेरे को तो उसकी भी जरूरत नहीं है, मेरे पास फुल कॉन्फिडेंस है ना. बापू रावल्या, धीरूभाई आणि मुकेश अंबानी जोडी वाटते तुमची. कर लो दुनिया मुठ्ठी में. सच्या तसं नाही, कर लो फेस वाटी में. बापू मी काय म्हणतोय, ही तर तुमची क्वालिटी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे गिराईक कुठं पण जाऊ दे, पैसे आपल्याच घरात. अरे ह्यो काय करतोय बिझनेस? पावसाळ्यात कुत्र्याची छत्री येते का नाही, तशी याची छत्री उगवून आली. 4 दिवस करेल नाटक आणि मग येईल इकडं. बापू बस. अबे राहुल ताटे, अभी के अभी अपना खून देकर शपथ लेता हूँ कि बड़ा बिजनेसमैन बनूंगा मैं. सोडा मला, सोडा. बापू ये रास्ता रास्ता नहीं, हमारी बीच की दीवार है. असू दे रावल्या, अरे तू तुझा धंदा करणार. बस बेटा हातात कापलं तर दाढी कशी करणार, केस कसं कापणार? होय की लोक सच्चा. बरं झालं माझं तू डोळं उघडलंस. काय बिझनेसमॅन ऑफ द इयर. म्हणजे तुम्ही इथं लागलाय बिझनेस मध्ये आणि तिकडे का तुम्हाला तोंडाव पाडलं पार. का काय झालं? जयश्री आणि भैयाचं लग्न ठरलंय. लग्न भैयानं आमचे किती चांगलं काम केलंय माहितीये का? म्हणजे अहो ते जयश्रीचं आधी हे सगळं असं झालेलं सगळ्यांना माहिती ना. लग्नाला कोणच तयार व्हायना. तेव्हा आमच्या भैयाने तिचा स्वीकार केलाय. काय तोंडाला येईल ती बरळू नको. खरं सांगतोय मी, शितलीनं पण या लग्नाला परवानगी दिली. तुम्हाला माहित नाही व्हय? नका तुमच्या बरोबर दुस्तीत कुस्ती केली. म्हणजे कसं आहे ना, आता अजिंक्य आणि शीतलच्या सगळ्यात जवळ कोण? रावल्याच्या. ह्यालाच सांगितलं नाही. लका रावल्या अगोदर सगळं रावल्याला माहित असायचं आणि आता अरे आता बिझनेस मध्ये बिझी झालाय, ह्याला कशाला कोण सांगतंय? बरोबर आहे. अरे माझी केस ये बाबा इकडे ये. कशाला पुण्याचं ना झाला. शितले, घरपी लग्नाची तयारी झाली का? अगं कसलं काय, तुला माहित आहे ना तो भैया कसा आहे ते. मध्ये हो बोलतोय आणि मध्येच काय तर खुसपट काढतोय. तेरे को पता है क्या, गांव में सब भैया चंजेडीच्या लग्नाचं बोलतात. घर में कोई आया तो भी वही, बाहेर भी वहीच. अगं जब मी मला फोनवर काल तेच म्हणत होता. होय ग, माहितीये मला. आता मी घरला गेलते का नाही सुमन काकीकडं, तेव्हा तिकडं बी तेच. याचमुळे मला काय वाटते माहितीये, भैया हे सगळं मुद्दाम करतील, गावात चर्चा घडवून आणाय. पण काय ग, तेरे को क्या लगता है क्यों कर रहा होगा वो शादी? मतलब तेरे को तो पता है ना गांव में सब क्या बोल रहे. काय यही
की भैया कितना अच्छा है, कितना बडा दिले उनका. जयश्रीचं लग्न मोडलं तरी पण लग्नाला तयार झाले. तुझ्या आयुष्याचं चांगला व्हावा म्हणून सगळं करतायत. अगं तेच की म्हणते काय, सगळं मुद्दाम करतोय ह्यो. पण ह्याचमुळे जर तो खरंच लग्नाला तयार झाला असेल तर आता तुझे काय म्हणलीस तसं खरं असेल का? बिलकुल नाही. अगं त्याला काय आज ओळखतोय आपण, लय मतलबी आहे तो. अगं आमच्या जमाला अबू काय उगाच इस्लामपूरला घेऊन नाही गेलं, लय खडूस आहे तो. आमच्या जिजी म्हणतात ना तसं, टाळूवरच लोणी खाणारातला हाय ह्यो. आणि असं कसं मध्येच तर चांगला वागायला लागला. पण काय ग, तो राजे कसे होय? अगं कसलं राजी आणि कसलं काय, तुझ्या समोरच झालं ना फोन. तर हे काय म्हणले, घरातल्यांच्या आनंदात मिठाचा खडा नको टाकाय. पण मग मीच म्हणलं कशाला उगाच मध्ये पडायचं आणि वाईटपणा घ्यायचा. अगं त्यात कसला वाईटपणा, तू काय आज पैशांती का ओ भैया को? अगं वय ग, आता हे आपल्याला माहितीये, पण मी नेमकं काय करायचं हे मला कळना झालंय बघ. काय रे? दोस्त दोस्त ना रही तू. आता आणि तुझं काय? अगं एवढी मोठी न्यूज मला सांगितली नाही वय. आता आणि कुठली न्यूज? बघ कुठली न्यूज म्हण. अगं जयदीचं आणि भैयाचं लग्न होतंय ना. बस तू ही रह गया था, पूरे गांव को पता चल गया. देख यास्मीन ने पूरे गांव को बता दिया, लेकिन राहुल्या को मालूम नहीं. राहुल्या, आता तुला नेमकं काय कळलंय ते सांगशील का? मला काय कळलं? अगं मला गोट्या सांगत होता. तो म्हणत होता की भैया किती चांगला आहे, जयदीचं भलं व्हावं म्हणून भैयानी हा निर्णय घेतलाय. आणि तो ह्यो बी म्हणत होता की अगं तू परमिशन दिली म्हण लग्नाला. तू कशी काय परमिशन दिलीस? राहुल्या, अरे जरा डोकं चालव की. तो गोट्या आहे का नाही, निस्ता बोलाचा धनी आहे. सांगणार कोण तर दुसरंच आहे. कोण? हा भैया. भैयाच. ह्या भैयाचं आहे का नाही, आता काय तर वेगळं प्लॅनिंग चालू आहे. पण नेमकं काय ते कळना झालंय. एकदा लग्न ठरवतोय आणि मग जमणार नाही असं सांगतोय, आणि मग परत होकार देतोय. लई हुशार आणि पाताळयंत्री माणूस आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, ही गोष्ट गावभर करून काय मिळणार असेल त्याला? अगं हे सगळे करे अख्खं गाव म्हणतंय की भैया किती चांगला, भैया किती भारी. होय ग, पण हे लग्न करायचं त्याच्या मनात आहे असं काय वाटत नाही बघ मला. म्हणजे नुसतं गावात कौतुक व्हावं म्हणून आयुष्यभर लग्नात अडकायला खुळा आहे वय हो. ये भी सोचने वाली गोष्ट है. या भैयाचं नेमकं काय चाललंय कळना झालंय. आता यांच्याशी बोलाव तर हे यांच्या कामात. मलाच काय तर करायला पाहिजे. होय र, माझी आणि अजिंक्यांची नाचक्की व्हावी म्हणून तरी असं करत नसेल ना? ऐसा भी हो सकता है. काय हाय ते लवकरात लवकर कळलं पाहिजे. त्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. भैया 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 भैया, हे घ्या चिक्की. चिक्की कशाबद्दल? हो न्यूजच अशी आणली ना. कसली न्यूज? हो भैया, अख्ख्या गावात तुमच्या लग्नाची चर्चा चालू आहे आणि सगळे असे म्हणतायत की भैयासाहेब किती देव माणूस आहेत, भैयासाहेब किती देव माणूस आहेत. सगळे असे पण म्हणतायत की ती शीतलला जरा अक्कल कमीच आहे, म्हणजे ती चुकीचं वागली ना, त्यामुळे सगळे असे बोलतायत. व्हॉट इज दिस? अहो भैया का मारताय? अरे एवढी भारी न्यूज म्हटलं नुसतं चिक्कीवर भागवलं वय. जबरदस्त न्यूज म्हटलं पेढे, बर्फी, अंगूर, मला या असं काहीतरी आणायला पाहिजे होतं. अहो भैया त्याचं काय, येताना जे मिळालं ना ते मी घेऊन आलो. आणि तसं बी
आपण बाजी मारली हे महत्वाचे. स्वीट्स काय कधी बी खाता येतं. अरे पण वेळेला किंमत असते का नसती? हा? असू द्या, याला म्हणतात गेम. आपण असा खेळ खेळायचा येत नाही पुढे. भैया मानलं बर का तुम्हाला. म्हणजे तुम्ही सगळं तुमच्या मनासारखं घडवून आणले. आम्ही समोरच्या माणसाला पत्ते पिसायला दिले. नुसते पिसायला नाही, वाटायला पण दिले. पण आम्हाला जे पत्ते पाहिजे होते ते पत्ते आमच्याकडे आले. दिस इज अ रिअल टॅलेंट. एक नंबर भैया, एक नंबर. पण भैया आता व्हॉट नेक्स्ट? व्हॉट नेक्स्ट? जस्ट वेट अँड वॉच. भैया बाकी काय म्हणा बर का, शीतल आता कामातनच गेली. कामात ना? अरे घरात नाही बी गेली. नाही तिला नाक घासायची आणली ना तर नाव हर्ष. साजन जी घर आए, साजन जी घर आए. शीतल, वेलकम वेलकम वेलकम. आज डायरेक्ट आमच्या घरी, काय विशेष? नाटक बंद कर. तू उदार मनानं जयश्रींशी लग्न करायला तयार झालास असं अख्ख्या गावाला वाटत असेल, पण मला काय हे पटलेलं नाही. चल सांग पटापटा, नेमकं डोक्यात काय आहे ते. सांगतो, सगळं सांगतो. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? नाही, आम्ही तुम्हाला आवजाव करतो, तुम्ही आम्हाला अरे तुरे आधीपासूनच करता. आता आमचं जयश्री बरोबर लग्न होणार तरी तुम्ही आम्हाला अरे तुरे करता. म्हणजे आपल्यात मैत्री आहे हे तुम्ही सिद्ध करता. म्हणजे वी आर फ्रेंड्स. बोलत काय बसलोय? फ्रेंड काय घेणार? चहा, कॉफी? जेवढं विचारलंय ना तेवढंच सांगायचं. डोक्यात नेमकं काय चाललंय ते सांग. हा, आमच्या डोक्यात काय असणार आहे? हेच बँकेची कामं, गावच्या विकासाची कामं, दुसरं काय असणार आहे? ते झालं दुनियेसाठी, पण मी तुला चांगलीच ओळखून आहे. आणि तुला बी माहितीये मी नेमकं कशाबद्दल बोलते ती. कशाबद्दल बोलताय? आमच्या जयश्रींना फसवू नगस. त्या एकट्या आहेत, साध्या भोळ्या आहेत, गरीब आहेत, म्हणून तुझा डाव साधू नकस. नाही तर माझ्या इतकं वाईट कोण नाही, एवढं लक्षात ठेव. कोण? जरा सावकाश घ्या, बसा जरा, थंड घ्या काहीतरी. का बस. त्यांना काहीतरी भावनिक बोलून तू त्यांना लग्नासाठी तयार केलं असशील. त्यांनाच काय, मामाना मामीना सगळ्यांनाच. पण त्या लई साध्या आहेत ना, त्याचा गैरफायदा घेऊ नकस. वा 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 शीतल, वा. टॅलेंट यू लर्न फ्रॉम शीतल. माणसं ओळखायला बरोबर जमत त्यांना. कसं काय हो? हे बघ, आता माझा अंत बघू नकोस. तुला जेवढं विचारलं तेवढं सांग. काय चालू तुझ्या डोक्यात? हा, काय प्लॅन आहे तुझा? का करतोस ते सगळं? आणि काय र, तू गावभर मुद्दामच केलंयस ना की तू किती मोठ्या मनाचा आहेस, किती चांगला माणूस आहेस ते. तुला जर खरंच हे लग्न करायचं असतं ना तर तू असल्या सगळ्या फंद्यात पडलाच नसतास. गावात एक सांगतोस, घरी येऊन एक सांगतोस, एकदा लग्नाला हो काय म्हणतोस, एकदा नाही काय म्हणतोस. काय चाललंय की तुझं? अरे हो हो हो, किती प्रश्न. सगळं सांगतो, पण काय ना, गेमला काही बेसिक रूल असतात. फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपण लपाछपी खेळतो, तुमच्यावर राज्य आणि आम्ही लपतोय, तर तुम्ही आम्हाला विचारणार का, बाबा कुठं लपणार तू? हा, मग आम्ही तुला स्टॉप करतो. हे असंच झालं ना. काय तुझा प्लॅन, काय तुझा प्लॅन? असं कुठं असतं का? बर, आम्ही सांगतो तुम्हाला आमचा प्लॅन. आमचा प्लॅन टॅलेंट सांगू का? भैया आता ते तुमच्यावर. काय सांगतात, कशाला ताणत बसते? तर आमच्या डोक्यातला प्लॅन, माझा प्लॅन तुम्हाला सांगायचं नाही. हा माझा प्लॅन. काय?
माझा प्लॅन तुम्हाला सांगायच नाही, हा माझा प्लॅन आहे. म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे तुम्हाला लास्ट टाइम पण प्लॅन सांगितला होता, तुम्ही वाटला होता राव आमचे. मग नाही, याचं क्रेडिट तुम्हाला दिलं पाहिजे, पण तुम्हाला प्लॅन सांगितला तुम्ही लयच पुढे पळता. मान्य आहे की आपल्यामध्ये रेस लागली, पण एवढं पळतेतोय कुठं? हा, अहो दम लागल. पण दिस टाइम आपण प्लॅन मध्ये थोडासा चेंज करू, म्हणजे गेम पुढच्या लेवलला गेला असं समजा. आम्ही तुम्हाला प्लॅन सांगणार नाही, तुम्हीच वळका. बघू जमतंय का. असल्या फालतू गोष्टींसाठी येळ नाही मला. राहिलं मग आमच्याकडे तरी कुठे वेळ आहे? हे बघ, मी फक्त तुला एकच गोष्ट सांगा आले, जयश्री बरोबर लग्न करू नगस. मग कुणा बरोबर करू? आ? आ, 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 आ? काय आहे तुमच्या मनात? आ. आम्ही जयश्री बरोबर लग्न करणारच. आम्ही मस्त नाही म्हणलं तरी मामा मामी तयार होणार आहेत का? बरं, आम्ही काल टॅलेंटला पण पाठवलं तुमच्या घरी, काय झालं? तू बाकी सगळ्यांना तयार कर, पण मी आणि अजिंक्य याच्या विरोधात असणार. अजिंक्य हे नाव तुमच्या तोंडून ऐकलं की इथं त्रास होतो आम्हाला. असू द्या, त्यांनी विरोध केला तरी तिकडं बॉर्डरवर बर का टॅलेंट त्याच्याकडे गण पण आहे. फक्त आपल्याला काही करू शकत नाही, आपल्याला तू गोळ्या पण झाडू शकत नाही, आणि आम्हाला तर नाहीच नाही. हे तुझ्यासारख्या फालतू माणसांच्या नादी लागायला ना येळ बी नसते त्यांच्याकडे. आमच्याकडे तरी कुठे वेळ आहे, आम्हाला पण लय काम आहेत. एकदाच सांगतोय, आम्ही जयश्री बरोबर लग्न करणारच. तुम्ही आमच्या सिस्टर इन लॉ होणारच. अयो, किती भीती दाखवत होता. अयो 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 अयो. खो, आता आपला खो खोचा गेम सुरू. आता रन. खून में तेरी मिट्टी, मिट्टी में तेरा खून, अब तू भाग मिल्खा, अब तू भाग. हे तुझा प्लॅन काय का असं ना, किती बी आणि काय बी झालं ना तरी माझ्या या लग्नाला विरोधच असणार आहे, एवढं लक्षात ठेव. वाह, दॅट्स अ स्पिरिट. हाच गुण तुमच्यातला आम्हाला आवडतो. नेव्हर गिव्ह अप. तुम्ही आसामला जायच्या आधी आम्ही तुम्हाला काहीतरी म्हणलं होतं, आठवतंय का? तुम्ही आसामला जा, नाही तर जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी माघारी घरी परत याल तेव्हा तुमचं घर तुमचं राहिलेलं नसतं. नाही, तुम्ही विसरला असाल, आम्ही नाही विसरलो. तुम्ही करावं विरोध, बिनधास्त विरोध करा, पण आधी लग्नाच्या तयारीला लागा, कारण हे शुभ कार्य आम्ही तुमच्याच हातून घडून आणणार.